आज होता आपल्या गटांचा लास्टचा दिवस, म्हणजे आपले आज गट उठणार होतं म्हणून सगळी फॅमिली आपली एकत्र आलेली दुधकर फॅमिली आतमध्ये गेलो होतो. बघता तर देव खेळवायला घेतो. तुम्हाला वाटलं असेल नक्की काय चालू आतमध्ये, ज्याला समजलं त्याला समज. बाबाला बघून देऊ जाम घाबरलेला, बोलता नक्की क चालू बोलता मला काही समजा नाही बोलतं. सुजाची मस्त इथं व्हिडिओ शूटिंग चालू होती. नवीन ब्लॉगर भाई नक्की सपोर्ट करा. नानीच्या पण अंगाने येत होता भाई, जाम कंट्रोल केला नानीने. मस्त नन्नांनी घेतली बाबाची आरती करायला, मस्त डोका बिका टेकला भाई, सगळं संकट दूर आमदेव बोलतं आपलं बोलतं. मग घेतला देऊला पण पाया पराला. देऊ जाम घाबरलेला बोलतं, बाबाला बघून घाबरट बोलतं. बरं डेंजर का प्रत्येक जण मस्त येऊन इथं आरती करत होते. मम्मीने पण घेतली आरती करायला. बाहेर जात होतो तर बघता तर महेश दानी इथं हिरोची एंट्री ढकलेली बोलतं. लेट पण टेड बोलतंय. बरं डेंजर काम तुझा. बरं दीपेंदर बोलतं पहिले पाया पडवते मग बोलतं जेवणावर आत्महत्या बोलतं मजबूत मध्ये. मग घेतला देवाला डिश मध्ये जेवण दाखवायला. वाटाणा पनीर होता मस्त पैकी आणि भात होता आपला बिर्याणी. जेवासाठी येणारी माणसं लागलं तो पण तेव्हा खाऊन नको देव. बाब्या असं रलता जसं आमदारकीला उभा राहिले. जब नका बोलशील. पुढे गेलो बघता तर भंडाऱ्याचा जेवण चालू होता. सगळं मस्त जेवायला घेतलेलं आहे. मस्त जेवत होतं. माहित तर मला पापर व जेवलतंय. पुढे जाऊन बघता तर गण्या सागर आणि सुजा असं जेवायला बसली जसं का 2 दिवस झालं जेवलं नाही तिघं पण. बरं डेंजर काम. रित्या सांगता बाबू जेवली तर मी जेवण नाही तर जेवणार नाही बोलतं. कारण सांगता माझं पण तेच हालत बोलतं दुसऱ्यांचे बोलतं प्लेट बघून बोलतं माझा पोट भरायला लागेल. इकडं बाब्याने देऊला बलजाबरीन गुलाबजाम खायला लावलेला. ही पोरा जेवायला बसल्याने पिंट्याचा नुसता त्यांचे व्हिडिओ गारे होता. ते जेवायचं बिचार ते पण जेवत नव्हतं. घेतला मी जेवायला. रित्या सांगता बाबू नाही बोलली म्हणून बोलतं जेवणार नाही बोलतं आज. बरं नको जेव. बरं मी जेवायला घेतो. बरं जेवणदानी तर मोजून 9 गुलाबजामुन खाल्लं. कुठं नेशील ना तुझ्या सांगता याच्याबद्दल बोलतं आपल्याला मिटिंग भरायला लागेल. नाही तर बोलतं घरमालकाला निकाल बोलतं भांडी घासायला लावेल बोलतं. हे आपले जेवण वारणार मंडळी गेलाय मेहनत घेता बाबा. गेलो गावदेवी मंदिरात गरबा केलेला. तिथं गेलो बघता तर सुजा फुल टेन्शन मध्ये होता. बोलतं लगीन झाला असतं तर बायकोला जेवण गरबा केलो असतो बोलतं.